नाही आहे. आता गणेश गीतेंनी आजच सकाळी सांगितलं की मी माघार घेतो आहे. थोड्या वेळात त्यांची माघार होईल किंवा झाली असेल. गोकुळ गीते आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. निश्चित ते सुद्धा या ठिकाणी मागे ते थोडे आग्रही आहेत, पण मी त्यांना समजवलेलं आहे. मला वाटतं ते 100% त्या ठिकाणी आपली उमेदवारी थोड्या वेळात मागे घेतील. जळगावमध्ये पण शिंदे गटाचे दोन अपक्ष आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 उमेदवार अपक्ष आहेत. इथे पण भाऊ अजूनपर्यंत मला वाटतं महायुतीतले सगळेच उमेदवार जे आहेत ते मागे घेतील, आपापली उमेदवारी मागे घेतील. आमचं 17च्या 17 ठिकाणी जागांवर आम्ही या ठिकाणी एकमताने उमेदवार दिलेले आहेत. जागेचं वाटप झालेलं आहे, आपल्याला कल्पना आहे, आणि कुठेही आमची बंडखोरी होणार नाही. भाऊ एकीकडे आज गुलाबराव पाटलांनी खंत बोलून दाखवलेली आहे की नाशिकच्या जागेबद्दल आम्ही त्यांना जागा सुटली, मात्र त्यानंतरही त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली. हा आमच्यावर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय असं त्यांनी म्हटलं आहे. मला वाटतं अजून 3 वाराला वेळ आहे. अजून बंडखोरी केली म्हणजे काय? आता इथे 2 शिवसैनिकांनी भरलेलेच आहेत ना, नगरसेवकांनी भरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुठे बंडखोरी केलेली नाही. 3 वाजेनंतर तुम्ही म्हणू शकता कुठे बंडखोरी झाली म्हणून. आता अब्दुल सत्तार आहे, त्यांचा मुलगा आहे, तो पण उभाच आहे, तर काय काय बोलतायत. पण असं कुठे नाही आहे, कुठे बंडखोरी होणार नाही. म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आहेत, दोघे उपमुख्यमंत्री आहेत, सर्व लक्ष घालून आहेत. आणि आमचे जे जे उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते, जे अधिकृत नाहीत, ते सर्वजण उमेदवारी अर्ज आपले मागे घेतील आणि आम्ही 17च्या 17 जागा या ठिकाणी जिंकू. मला वाटतं 3 वाजेपर्यंत सगळं तिथं स्पष्ट होईल. गुलाबराव वाजेपर्यंत गुलाबरावांशी मी आत्ताच या ठिकाणी बोललेलो आहे, उदय सामंतांशी मी बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं की आमचे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतील. गुलाबराव पाटील याला धरून असं बोलले की जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो, उठाव केला नसता, तर आज सरकारची परिस्थिती काय राहिली असती. आणि दुसरीकडे मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ठीक आहे, त्यांची अपेक्षा काही हरकत नाही. बंडखोरीबाबत भाजप जशी चाल खेळेल तशीच शिवसेना खेळेल असं देखील गुलाबराव पाटील म्हणतात. मला वाटतं असं कोणी बोलता कामा नये. आपण प्रमुख नेते आहोत, पक्षातले मंत्री आहोत, आणि कुठेही शेवटपर्यंत 3 वाजेपर्यंत आपण का बोलतात. आता सगळ्या ठिकाणी 100% ठिकाणी प्रत्येक जे महायुतीतले घटक पक्ष आमच्या त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आता नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी मागे घेतलेली उमेदवारी. मग शिंदेसाहेब ज्या ठिकाणी बोलले, शिवसैनिकांनी मागे घेतलेली आहे. पवारताईत आमच्या वहिनी, त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्यात, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी माघार घेतलेली आहे. आणि आमचा प्रश्नच नाही. देवेंद्रजींनी ज्या ठिकाणी सांगितलेले आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे किंवा 3 वाजेपर्यंत घेतील. त्यामुळे बंडखोरीचा कुठेही विषय येत नाही. 3 वाजेनंतर तुम्ही म्हणू शकतात कुठे बंडखोरी झाली, काय झालं. पण गणेश गीते घेत आहेत भाऊ, गोकुळ गीतेंचं काय? गणेश गीते माघार पुन्हा आपल्याला सांगतो, मी आधीच सांगितलं की या ठिकाणी माझं बोलणं झालं, सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते आहेत, ॲग्रेसिव्हच आहेत. त्यांना उभं राहायच्या संदर्भामध्ये त्यांचा म्हणजे आग्रह आहे अजूनही. पण मी त्यांना समजून सांगितलं की युतीमध्ये, महायुतीमध्ये जागा तिकडे सुटलेली आहे, आपण असं आग्रह धरून चालणार नाही. मग अब्दुल सत्तार आहेत, त्यांचा मुलगा माघार घेतो आहे ना. गुलाब भाऊ आहेत, त्यांच्या मुलाचा इथे फॉर्म आहे, तेही मागे घेत आहेत. असं सगळ्यांनी सारखंच वागलं पाहिजे. पण भाऊ बंडखोरी कायम राहिली तर काय पर्याय असेल? बंडखोरी कुठेही कायम राहणार नाही. पण भाऊ गुलाब भाऊ बोलतायत की अशा पद्धतीने जर बंडखोरी होत असेल तर पुढच्या काळात ही महायुतीसाठी योग्य बाब नाही. भाऊ पुढच्या काळामध्ये जर अशाच पद्धतीने काही बोलत असाल तर मी काय बोलतो. अशा पद्धतीने महायुती सगळ्या ठिकाणी 17च्या 17 ठिकाणी असंच झालेलं आहे. सगळ्या घटक पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत. नेत्यांनी सांगितल्यानंतर ते सगळे मागे घेत आहेत. काल तुम्ही चित्र बघितलं, अनेक ठिकाणी काल मागे घेतलं. तटकरेंच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली आहे दळवींनी. आता एवढं सगळे तिरडे असलेले प्रश्न सुटलेले आहेत आणि तुम्ही तेच प्रश्न मला परत विचारतात. मी सांगितलं 3 वाजेपर्यंत सगळे आमचे उमेदवार जे आहेत, अधिकृत उमेदवार सोडून महायुतीतले सगळे उमेदवार अर्ज मागे घेतील. मग आता बंडखोरीचा प्रश्न आला कुठे? तुम्ही 2 तास तर वाट बघा ना. अशा पद्धतीने होत असेल तर महायुतीसाठी पुढच्या काळात चुकीचं आहे असं गुलाब भाऊ म्हणताय. बघा आता शिवसेनेची अवस्था, उबाठाची किती वाईट झालेली आपण बघतात. एक सुद्धा माणूस त्यांचा निवडून येणार नाही. त्यांना असं वाटतं विधान परिषद म्हणजे काय, काही कामाची नाही आहे. महापालिकेत ठरले, एक ठिकाणी त्यांना यश आलं नाही, जिंकता आलं नाही, महापौर करता आलं नाही, ते तेच म्हणतायत काय करायचं इथे. ते तेच म्हणतायत ही काय कामाची आहे. आत्ता निवडणुका झाल्यात नगरपरिषदांच्या, नगरपालिकांच्या, तिथे काय राहिलं त्यांचं. म्हणजे जे तिथे हारतायत त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं हे काही कामाचंच नाही. अशा पद्धतीने ते बोलत आहेत. पण आता लोक स्वीकारायला तयार नाही, मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही. कुठेही त्यांना आता जागा राहिलेली नाही. इथे सुद्धा 17पैकी एकही जागा त्यांची निवडून येणार नाही. आणि म्हणून मग अशी वायफाट बडबड ते करत राहत आहेत. पिंकी माळीने विदीप जाधव ज्यांना विमा कंपनी आता
आता ते म्हणाले की हे पैशावाल्याला तिकीट देत आहे त्यांना देत आहेत. आता मी शिवसेनेचा तुम्हाला इतिहास सांगू का? कोणाकोणाला तिकीट दिली यांनी आतापर्यंत? राज्यसभेवर कोणाला तिकीट दिलेत? एका तरी कार्यकर्त्याला यांनी पाठवलं का आतापर्यंत? कोणालाच नाही. मी मागचा इतिहास सांगेल तुम्हाला. तुम्ही कोणाकोणाला दिले? सगळे मोठ्या मोठ्या लोकांना दिले ना. आणि कसे दिले हे आपल्याला माहीत आहे. आपल्याला कल्पना आहे ना कोणाकोणाला तिकीट दिले यांनी आणि कसे दिले म्हणून. तुम्ही काय बोलता? तुम्ही काय शिकवतायत आम्हाला? राऊतसाहेब तुम्ही मागचा इतिहास तपासा की आपण राज्यसभेवर कोणाकोणाला पाठवलेला आहे आणि मग आमच्याशी बोला. ठीक आहे. संजय पिंकी राऊत माळी व म्हणतात आहे, पिंकी दोघं माळी- शिवसेना एकत्र येण्याची तयारी चाललेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की मातोश्रीवर येऊन चर्चा करा. माफी मागावी आणि मग आम्ही एकत्र येण्याचं आहे. चालेल चालेल त्यांनी आपल्या मित्रपक्षांना चाललं. प्रयत्न करा म्हणा तुम्ही. त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. भाऊ पिंकी जाधव व्ही दीप जाधव जे आहेत VRS त्यांचा मृत्यू झाला होता विमानाच्या अपघातामध्ये दादांच्या. त्या पिंकी माळी आणि व्ही दीप जाधव हां अजितदादांच्या हां हां अपघातात. हां हां. तर त्यांना विमा कंपनीकडून अजून पण रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते. VSR कंपनीकडून पण टाळाटाळ केली नाही मला जाते. वाटतं विमा कंपनीत आपल्याला माहीत आहे विमाचा थोडासा विषय लेंदी असतो. कुठलाही साधा रस्त्यावरचा विमा बघा, बस बदला बघा, ट्रक खाली कुठे चिरलं, थोडा वेळ लागत असतो त्याला. त्या ठिकाणी क्लेम असतो, त्या ठिकाणी मग कोर्टामध्ये काही कारवाई केली जाते आणि त्यानंतर तो त्याला कोर्टाकडूनच तो विमा मिळत असतो. त्यामुळे थोडा वेळ त्याला लागत असेल पण तरी पण जास्त प्रलंबित होत असेल कारण काय आम्ही त्याची चौकशी करू आणि निश्चित लवकरात लवकर त्यांना पैसे देण्याची व्यवस्था देशात करू. सर्वात मोठं आर्थिक संकट येणार आहे असं राहुल गांधी म्हणतायत. राहुल गांधी 1 वर्षात मोठं संकट येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहणार नाही असं ते बोलले काल. आता इतकं बालिश विधान कोण करू शकतं बरं? जो पूर्ण देश मोदींच्या पाठीशी उभा आहे. आता आपण पश्चिम बंगाल बघितलं म्हणजे स्वप्नही पडू शकणार नाही 208 जागांचं त्या ठिकाणी भाजपच्या. आज लोक त्याची काय हालत करत आहेत त्या ठिकाणी. ममता दीदीचे 60 लोक आता काल सोडून गेले. ममता दीदी शिल्लकच राहणार नाही, आता राहिल्याच नाही. म्हणजे इतकं अनुकूल परिस्थिती आम्हाला या ठिकाणी. ते म्हणतात पंतप्रधान मोदीजी पुढच्या वर्षी राहणार नाही. म्हणजे आता यांच्या विधानावर हसावं का रडावं हे समजत नाही आम्हाला. बालिश विधानं ते करतात. बिचारे ते आशेवर जगतायत पुढच्या वर्षी काय होईल, पुढच्या वर्षी काय होईल. पण त्यांना आज वर्तमान काय चाललेलं आहे हे मला वाटतं त्यांना कळत नाही. ठीक आहे.